नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे. हा रेस्क्यू कॉल जो आहे मला वंगणपाड्या गावामधून आहे. आणि हे बघा, आपण जागेवर पोहोचलो. आता तुम्हाला दाखवतो साप कुठे आहे. ते बोलतात घरामध्ये आहे. बघूया आपण पहिले. हे बघा, हे समोर घर आहे. या घरामध्ये साप आहे आणि वरती साप आहे मित्रांनो. हे बघा, कौलांच्या मध्ये साप आहे. भिंत आणि कौले त्याच्यामध्ये साप येतो बघा. इथे दिसणार नाही कदाचित, कारण बॅटरीच्या उजेडामुळं तुम्हाला दाखवता येणार नाही. आपण आता आतमधून आलेलो आहे आणि ग्रीन जाळी काढतोय पहिले. आणि मी वरती चढून पण काढला असता साप, पण वरती सपोर्ट नाही आहे. त्या माळ्याला सपोर्ट नाही दिलेला त्यांनी, फळ्या वगैरे नाही, काहीच टाकले नाही, म्हणून वरती चढता येणार नाही मला. पहिली जाळी काढल आणि मग आपल्याला साप दिसेल, तेव्हा आपण काहीतरी प्रयत्न करू नक्कीच. त्याला कसा हँडल करता येईल ते बघू पहिले. हे बघा, तुम्हाला दाखवतो आता. साप कुठे लपलेला आहे हा बघा. आणि इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे मित्रांनो, नाग. पटकन आपण आता शिडी घेऊ पटापट आणि त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू पहिले. थोडी तरी हालचाल त्याला कळाली तर नक्कीच तो पळून जाईल, सापडणार नाही वरती. आणि न्यूरोटॉक्सिक विष असतं मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे. ही जाळी थोडी बाजूला केली मी आणि आता छोटासा हुक केला तारेचा. मोठी स्टिक माझी बसणार नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी तारेच्या हुकाने पहिले त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. मला त्याची शेपूट भेटली पाहिजे. हे बघा, मला शेपूट त्याची मिळालेली आहे, काही टेन्शन नाही. पण मला निघेल म्हणून वाटत नाही मित्रांनो इथे. पण हे बघा, छोटा साप या 3-3.5 फुटाचा आहे, जास्त लांब नाही आहे. इथे शेपूटाची पकडून ठेवली पण काय उपयोग नाही, सोडून द्यावं लागेल मला, कारण खेचून काहीच फायदा नाही. तो कौलांमध्ये होता. आता बाहेरच्या साईडने आलेलो आपण. साप वरती आहे, कौलांवरती वरच्या भागात गेलेला तो, आतमधून नाही आता. आणि त्यांच्याकडनं मोठी शिडी मागवलेली आहे. हे बघा, दोघं जण उचलण्यासाठी आलेली आहे. ती शिडी पण जड शिडी आहे. एक आतमध्ये घरामध्ये छोटी ती बघा, आणि ही मोठी शिडी त्याने आणली. आता मला वरती चढावं लागेल मित्रांनो. आणि मी वरती चढलोय. हे बघा, साप कुठे पहिले बघू. आणि कौलांच्या वरतीच बसलेला आहे तो, तुम्हाला दाखवतो लगेच. आणि खूप रिस्की आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो फना करून एकदम. किती भारी नजारा आहे मित्रांनो, पण तो ॲक्टिव्ह आहे पूर्ण. आता इथे माझी खूप कसरत आहे. याच्यामध्ये मला शिडी पण कवर करायची आहे, शिडी हल्ली नाही पाहिजे. सापाला पण कवर करायचं आहे, त्याच्यानंतर स्वतःला पण सावरायचं आहे. हे तिन्ही गोष्टी मला ॲडजस्ट करायच्या नाही. बघा, मी शेपूट त्याची पकडलेली परत एकदा. आणि साप कौलाच्या मध्ये डोकं घालून खाली निघालेला आहे. मला खालून कोणतरी मदतीसाठी पाहिजे, आणि मी मदतीसाठी एक मुलगा घेऊनच आलो होतो. तो पण सर्पमित्रच आहे. हे बघा, फना करून इथं दिसतोय बॅटरीमध्ये खालच्या भागात येतो. मी वरती शेपूट पकडलेली, आता त्याला सोडू शकत नाही मित्रांनो मी तरी. आणि हा मुलगा मला मदत करतोय. बघू आता पंपले कसा निघेल तो बाहेर. आणि खूप रिस्की आहे हा. मला रेस्क्यू कॉल मला खूप रिस्की पडून राहिला आहे. हे बघा, इथे बघा, तो ॲक्टिव्ह झालेला आहे माझ्यावरती खूप. आणि माझी कंडिशन बघा किती खराब आहे. आता साप स्टिकला आहे, मी शिडीवरती उभा आहे, शिडी पकडायला पण कोण नाही आहे, आणि बाहेरची लाईट पण बंद आहे. हा बघा, ह्या माझ्या मित्राने लगेच लाईट लावलेली तिथे. खूप छान काम केलं त्यांनी. आणि इथं उतरायचे बघा, मला किती वांदे आहेत म्हणजे इथे, चान्सच नाही आहे. आणि बघा किती मोठी रिस्क आहे, पण मला ती घ्यावंच लागेल. हे बघा, खूप बॅलन्स सांभाळून मी कंट्रोलमध्ये राहून खूप कव्हर करून राहिलो. हे बघा, पाय मी खाली घेतला होता पण टेकावला नाही, परत वरती गेलो. सापाची कंडिशन पण मला दिसू राहिली तिथं. साप माझ्याकडे बघतोय, माझ्या हाताकडे बघतोय तो. हे बघा, परत एकदा मी चान्स घेतोय खाली उतरायचा. हे बघा, खूप सांभाळून मी उतर, कारण इथं जर का शिडी निसटली, सटकली काहीतरी, तर मी पडू शकतो, मोठी हानी होऊ शकते, दुखापत होऊ शकते, कधी साप पण मला बाईट करू शकतो. मी खाली उतरलो व्यवस्थित. महाकालच्या आशीर्वादाने ते सर्व माझं व्यवस्थितच चालतं. रेस्क्यू कॉल माझे सर्व सक्सेस होतात. महाकाल आहेत म्हणून मी आहे अजूनपर्यंत. हे बघा, खूप छान साप आहे. आणि आता आपण लगेच पॅक करू. वंगणपाडा गाव म्हटलं तर 2.5-3 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो.
आणि खूप छान आहे साप. त्याला आता आपण पॅक करू आणि लगेच रिलीजसाठी पण आपण जाणार आहे. रिलीज लगेच करणार आहे याला. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि सहसा करून आमच्याकडे कोणी आता साप तर मारतच नाही, सर्व मित्राला कॉल करून बोलवतात. खूप छान आहे. हे बघा आपण रिलीजसाठी आलेलो आहे. आणि इथे मी शॉर्ट व्हिडिओ एक टाकली होती मित्रांनो, त्याची तुम्हाला आठवण देतो मी आता. हे बघा आपण याला आता रिलीज केलेलं आहे. सापाने निघून जायला पाहिजे पण साप थांबतोय बघा तुम्ही पुढे जाऊन. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की साप असं का करतो, फणा करून फणा कोणावरती काढतो तो. समोर कोणीच नाही तरी फणा मारतो कोणावरती. हे बघा साप जागेवरती उभा आहे, समोर कोणीच नाही आहे, मी मागच्या बाजूने आहे पण साप समोर काय बघतोय आणि समोर अटॅक कोणावरती करतो तो. हे बघा फणा मारल. हे बघा याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. कारण असं आहे मित्रांनो की मी जो फ्लॅश चालू केलेला आहे कॅमेऱ्याचा, त्याचा उजेड पडतो आणि त्याचा फणा, त्याची आकृती ती सावलीच्या रूपामध्ये समोर दिसते त्याला. आणि त्याला असं वाटतं की समोरून माझ्या काहीतरी येते. जसं मी कॅमेरा हलवतो तसा तो पण अटॅक करतो, बाकी काही कारण नाही आहे. त्याला आता आपण रिलीज केलं आहे, जाऊन देतो आता आपण त्याला. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत मित्रांनो.